गेल्या अनेक वर्षापासून पुणेकरांनी पाहिलेलं नव्या टर्मिनलचं स्वप्न आज पूर्ण होताना पाहायला मिळते। एव्हिएशन मिनिस्टर खरं तर पुण्याचे आहेत मुरलीधर मोहोळ, त्यांनी पहिला बोर्डिंग पास दिला, कारण नवी टर्मिनल जे होतं पुणे विमानतळाचं खरं तर आता सुरू झालेलं आहे आणि पहिली फ्लाईट देखील खरं तर गेलेली आहे। अण्णा, काय आनंद आहे, चेहऱ्यावरती आनंद दिसतोय। खातं तेच मिळालं, गेल्या अनेक वर्षाचा विषय पेंडिंग होता आणि पहिला विषय तोच मार्गी लावला म्हणायचा। स्वाभाविक आहे की खरं तर ज्या पुणेकरांनी मला काम करायची संधी दिली, मला निवडून दिलं आहे आणि निवडून आल्यानंतर योगायोगानं खातंही तेच मिळालं आणि अनेक वर्षाचा प्रश्न जो होता, खरं तर मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या या विमानतळाचा प्रश्न तसाही सोडवलाच होता। या नवीन टर्मिनलचं उद्घाटनही झालं होतं, पण ते ऑपरेशनमध्ये येण्यासाठी काही तांत्रिक गोष्टीची जी गरज होती ती मागच्या काही दिवसामध्ये पूर्ण झाली। इथलं मनुष्यबळ असेल, इथल्या तांत्रिक काही अडचणी असतील, इथल्या इमिग्रेशन शिफ्टिंग असेल, अनेक गोष्टींची अडचण जी होती ती पूर्ण झाली। माननीय अमितभाईंनी 4 दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला मनुष्यबळ दिलं CISFचं। आज सगळी यंत्रणा पूर्ण झाली। आपण पाहू शकतो की खऱ्या अर्थानं आज 6 डिपार्चर आणि 6 अरायव्हल्स आहेत। उद्या 9 आहेत, आज उद्यापासून 16 चालू होतील आणि हळूहळू सगळं हे ऑपरेशनमध्ये येईल। जवळपास 52,000 स्क्वेअर मीटरमध्ये हे सगळं नवीन सुंदर अशा पद्धतीचं हे टर्मिनल सुरू झालेलं आपण पाहतो, उभं राहिलं आहे। आमच्या महाराष्ट्राची, आमच्या पुण्याची संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची जोड असा उत्तम संगम आपल्याला या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल। इतकं सुंदर चांगलं झालेलं हे सगळं टर्मिनल आज सुरू होते। पुणेकर त्याचा आता अनुभव घेतील। मला असं वाटतं की मागच्या 10 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये एक मोठी क्रांती आपण या निमित्तानं खरं तर केलेली आहे की आज जगातलं 3रं सर्वात मोठं एव्हिएशन सेक्टर म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जातं। जवळपास 75 नवीन एअरपोर्ट्स बांधली, जवळपास 470 नवीन एअर मार्ग जे हवाई मार्ग सुरू झाले। मला असं वाटतं की इतकी मोठी प्रगती मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सरकारनं या देशाच्या प्रगतीसाठी इतका मोठा हातभार लावला आणि आज पुणेकर खऱ्या अर्थानं खूप आनंदी असतील। पुणेकर त्याचा अनुभव घेतील, त्यामुळे पुणेकरांना मनापासून खूप शुभेच्छा। त्यांना संस्कृतीसोबत आधुनिकतेची जोड म्हणताय, काय क्षमता असणाऱ्या वर्षभरात 90 लाखापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करू शकतात असं सांगतायत, कशी ही सगळी यंत्रणा असते? नक्कीच मी म्हणालो तसं की सगळ्याच जुन्या एअरपोर्टच्या तुलनेमध्ये नवीन एअरपोर्ट सगळ्याच बाबतीत याची क्षमता असेल, इथल्या सुविधा असतील, इथली व्यवस्था असेल, या सगळ्याचं जर पाहिलं तर खूप फरक आहे। म्हणजे वर्षाला 90 लाख ते 1 कोटी प्रवासी या टर्मिनलमधनं त्याची क्षमता वाढल्यानं निश्चितपणे प्रवास करू शकते। पुणेकरांना काय नवीन गिफ्ट भेटेल? कारण गेल्या 8 दिवसापासून अनेक बैठका घेतल्यात, PMC, PMPL, PMRDA, विमानतळ, रेल्वेची बैठक घेतल्या, काय पुणेकरांना अजून नवीन भेटेल? हे खूप काम करायचं आहे। मी तेच सांगतो की पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार करायचा आहे, पुण्यामध्ये आम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करायची, त्यासाठी नव्यानं आम्हाला इलेक्ट्रिक बसेस आज आणायच्या आहेत। या ठिकाणी पुण्यातल्या वाहतुकीच्या संदर्भात अनेक काही प्लॅन्स आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे। पुण्याचं खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्था याच्यावरती सगळं मिळून आम्ही आता काम निश्चितपणे चांगलं करतो आहे। पुढच्या काळात पुण्यामधल्या ज्या काही मागच्या काही अप्रिय घटना घडल्या त्या पुढच्या काळात होऊ नये यासाठी आम्ही काम करतो आहे। खूप काय काम करायचं आहे। या एअरपोर्टच्या पुढच्या काळामधल्या रनवेचं एक्सटेन्शन करायचं आहे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय असेल किंवा राष्ट्रीय या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी अधिक सुविधा, अधिक ठिकाणचा प्रवास नागरिकांना मिळू शकतो। खूप काही गोष्टी करायच्यात, सुरुवात आहे। आज चांगली भेट पुणेकरांना मिळते। पुढच्या काळात या विमानतळाचं एक्सपान्शन झालेलं असेल, रनवेचं एक्सपान्शन झालेलं असेल आणि खूप चांगल्या सुविधा पुढच्या काळात पुरंदरच्या विमानतळासाठी आम्हाला काम करायचं, त्यामुळे सगळ्या गोष्टी एका वेळेस सुरू आहेत। सेंट्रल एव्हिएशन स्टेट मिनिस्टर मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत होते। त्यांनीच पहिला बोर्डिंग पास जो आहे नव्या टर्मिनलवरून जे प्रवासी प्रवास करणार आहेत त्यांना पहिलं बोर्डिंग पास दिलेला आहे आणि आज दुपारी 1 वाजल्यापासून पहिल्या फ्लाईटचं खरं तर उड्डाण देखील झालेलं आहे। पुणेकरांसाठी बहुप्रतीक्षित असं अखेर जे नवं टर्मिनल होतं उद्घाटनानंतर ते आज सुरू झालेलं पाहायला मिळते आणि ही आता लगभग नव्या टर्मिनलवर सुरू झालेली आहे आणि पहिली फ्लाईट देखील उड्डाण केलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरापर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।